माननीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावर उपस्थित साहित्यिक, दवाखान्यातील सर्व डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी बंधू आणि माझ्या कवठे महाकाळ तालुक्यातील तमाम जनता, आज आपण या दवाखान्यामध्ये एकत्र आलो. हे केवळ कार्यक्रमाचं व्यासपीठ नसून एक स्पंदन आहे. काल बसल्या बसल्या विचार करत होतो की स्पंदन नाव का दिलेलं असावं. स्पंदन दिलं असतं तर हार्टबीट झालं असतं, पण मला स्पंदन का दिलं. खर तर स्पंदन म्हणजे फक्त हृदयाची धडधड नाही. स्पंदन म्हणजे रुग्णाच्या डोळ्यातील ओळखणारा डॉक्टर आहे. वेदनेत आलेल्या रुग्णाला धीर देणारी नर्स आहे आणि हे आपला दवाखाना आहे अशी भावना ठेवणारा कर्मचारी आहे. आणि या कवठे उपजिल्हा रुग्णालयात औषध मिळतात, पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आजही इथं माणुसकी जिवंत आहे. रुग्ण गरीब असो की शेतकऱ्याचा अवघड असो, दवाखान्यात फक्त पेशंट म्हणून वागवलं जात नाही, तर हा स्पंद आहे. आजच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, हीच आरोग्य सेवा अभिमान सांगतो. आणि कवठे महाकाळ रुग्णालयामध्ये ही इमारत नाही तर हा एक माणुसकीचा किल्ला आहे. म्हणून मी सांगत असतो, साहित्य आणि आरोग्य ह्या दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत. साहित्य माणसाला संवेदनशील बनवतं. आज साहित्य संमेलन आपल्या दवाखान्यामध्ये होतंय. यापेक्षा जास्त वास्तव जोडलेलं व्यासपीठ असूच शकत नाही. कारण साहित्य जर प्रश्न विचारत नसतील तर राजकारण उत्तर देत नसतील. म्हणून मित्रांनो, कवठे महाकाळ तालुका कष्टकरी माणसांचा, यातल्या शेतकरी द्राक्ष, डाळिंब, ऊस पिकवत ही खरी परिस्थिती आहे. म्हणून मला सांगायचं आहे, मी सत्तेच्या सावलीत वाढलो नाही. मी सत्तेच्या सावलीत वाढलो नाही, मी जनतेच्या उन्हात भाजलो आहे. मी सत्तेच्या सावलीत वाढलो नाही, जनतेच्या उन्हात भाजलो आहे. म्हणून माझे शब्द कोमल नसतात, ते जगमावर मीठ म्हणून नाही तर उपचार असतात. माझ्या मायबाप, शेतकरी बांधवांनो आणि माझ्या कष्टकरी कामगारांनो, महाराष्ट्र ही लढाऊची भूमिका आहे. म्हणून तर मी तुमच्या समोर उभा फक्त एक उमेदवार म्हणून नाही, तर तुमचा आवाज म्हणून उभा आहे. कारण हा प्रश्न फक्त निवडणुकीचा नाही तर तुमच्या आमच्या आयुष्याचा आहे. म्हणून मला सांगायचं आहे, आजची सत्ता गाड्या, घोड्या, बंगले हे नाहीये. त्या गावातलं दुःख दिसलं पाहिजे, शेतकऱ्यांचे आसू दिसले पाहिजे. आजही आम्ही शेतकरी म्हणतोय. आजही आमचा कणा शेतकरी बांधवांना घामानं देश भडकतोय. माझ्या विरोधकांना देश सवाल आहे. काम नाही म्हणून आरोप समजता तुम्ही. ज्याच्या हातात काम नाही त्याच्या तोंडात फक्त विष असतं. ज्याच्या हातात काम नाही त्या तोंडात फक्त विष असतं. आम्ही कधी आमच्या आयुष्यामध्ये विषयाचं राजकारण नाही तर विकासाचं राजकारण केलंय. खरं तर गेले अनेक दिवस आमच्या जिल्ह्याला संघर्ष पाहायला मिळतोय. संघर्षाच्या आधारित आहे. वादळे येतात वादळे. आम्ही त्या वादळा अंगावर घेणारे आहोत. लोकांच्या प्रेमाची ढाल सोबत असेल तर कुणाला भिडणारे आहोत. खरं तर संघर्ष हे आमच्या पाचवीला पुजलाय. पण संघर्षातून पुन्हा नवे विक्रम घडवायचे. म्हणून मला पुन्हा एकदा सांगायचे आहे, मी शांत आहे पण कमकुवत समजू नका. मी संयम आहे म्हणून भित्रा समजू नका. वेळ आली तर आवाज हा वादळालाही थांबवू शकतो. याची ताकद या आवाजामध्ये आहे.
मंजिल उन्हों को मिलती है, मंजिल उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसले में उड़ान होती है, हौसले में उड़ान होती है। ना कधी झुकलोय, ना कधी झुकलोय, ना कधी झुकणार आहे, फक्त जनतेच्या सदैव लढणार आहे आणि जनतेसाठी लढणार आहे। म्हणून माझ्या बांधवांनो, निर्णय हा तुमच्या हातामध्ये आहे। पुन्हा खोट्या आश्वासनांना मत द्यायचं का काम करण्याला संधी द्यायची? आज जर तुम्ही जागे नाही झालात तर उद्या तुमच्या मुलं सुरक्षित राहतील का? म्हणून मला श्रद्धेय अटलजींची एक कविता आठवती, क्या हार में क्या जीत में, क्या हार में क्या जीत में, किंचित भी भयभीत में, क्या हार में क्या भीत में, किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला ए भी सही ओ भी सही, वरदान नहीं मानूंगा, वरदान नहीं मानूंगा वो कुछ पर, वरदान नहीं मानूंगा वो कुछ पर, मगर हार नहीं मानूंगा। खूप खूप धन्यवाद, सगळ्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद। खरंच खूप सुंदर या ठिकाणी सादरीकरण केलं।